नमस्कार. आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावेत, त्यांना त्यांची माहिती व्हावी, म्हणून मंडे म्युझिक्स हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केलेली आहे. बिझनेस मॉडेल कॅनव्हास, सेल्स प्रोसेस, कस्टमर व्हॅल्यू प्रपोजिशन, कस्टमर जर्नी मॅप, राईट, अशा विविध विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे. आणि त्यांचं महत्व काय आहे छोट्या उद्योजकांसाठी ते जाणून घेण्याचा आणि त्याचा उपयोग आपला व्यवसाय वृद्धीसाठी कशा प्रकारे आपण करू शकतो ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. अ, आज आपण बोलणार आहोत. बऱ्याच वेळेला उद्योजकांना एक खूप मोठा अडचण असते किंवा त्यांना वाटत असतं की मी सेल्स करू शकतो का किंवा मी सेल्स करू शकते का, राईट. आणि ते बऱ्याच वेळेला घाबरतात की मी अगोदर माझ्या आयुष्यात कधी सेल्स केलंच नाही, मग मी कशा प्रकारे कोणाला सांगू शकतो. आणि मग त्यांना काय वाटेल की अरे हा सारखा सारखा माझ्याकडे बिझनेस मागायला येतोय, मला काहीतरी द्या, किंवा मी समोरच्या व्यक्तीला कसं अप्रोच करू. तर ह्या जे काही गोष्टी असतात त्या आपण बऱ्याच वेळेला त्या गोष्टींमध्ये अडकून पडतो. आणि कुठलाही व्यवसाय चालू करताना, कुठल्याही व्यवसायात तुम्ही पुढे जायचं झालं तर सेल करणं जरुरी आहे. बऱ्याच वेळेला जे उद्योजक आहेत त्यांना वाटतं की सेल होईल किंवा मी माझ्याकडे कस्टमर्स आपोआप येतील, पण तसं होत नाही. मला थोडी मार्केटिंग केली, मी चार चौघांना सांगितलं की माझं सेल होणार, पण तसं काही होत नाही. तर राईट, ऍज अ फाउंडर यू आर अ सेल्स पर्सन फर्स्ट. मूव नाही होत आहे स्लाइड, सो आय जस्ट स्पीक असंच बोलतो मी. राईट. सो ऍज अ फाउंडर अँड ओनर यू आर द सेल्स पर्सन फर्स्ट. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पहिले सेल्स पर्सन आहात. आणि तुम्ही जर सेल नाही केलं तर इतर लोक सेल्स करायला कचरतील. आता उद्योजकांनी सेल्स का करायला हवं? तर माझ्या कस्टमरचं काय दुखणं आहे, माझ्या कस्टमरचा काय प्रॉब्लेम आहे, तो माझी सर्व्हिस कशासाठी घेतोय, तो कशा प्रकारे किंवा कुठल्या गोष्टींचा विचार करून माझ्याकडून माझं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेणार आहे, या सगळ्या गोष्टींना आपल्याला एक्सपोज करतो ते सेल्स. आणि सेल्स करणं काही चुकीचं नाहीये. सेल्स जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण इतरांसाठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, आपण त्यांच्यासाठी एखादं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांची जी अडचण आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्लीज लक्षात घ्या, जगातले जे सर्वात चांगल्यातले चांगले सेल्स पर्सन आहेत त्यांना सुद्धा ऑलमोस्ट 60 to 70% रिजेक्शन रेटला सामोरे जावं लागतं. पण त्यांचं सक्सेस जे आहे, ते जे एवढं रिजेक्शनला सामोरे जाऊन सुद्धा ते 30 किंवा 40% जे यशस्वी होतात त्याच्यामधून त्यांना भलं मोठं यश प्राप्त होतं. सो एव्हरीबडी फेसेस रिजेक्शन. आणि उद्योजक बऱ्याच वेळेला त्यांच्या मनात ही भीती असते, अरे त्याला काय वाटेल, तो काय बोलेल, हा काय विचार करेल, राईट. बट रिजेक्शन. रिजेक्शन इज पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. आता हे जर करायचं असेल आणि आपल्याला जर माइंडसेट शिफ्ट करायचं असेल तर आपल्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सेल्स म्हणजे आपला प्रोडक्ट जाऊन दुसऱ्याच्या घशात लोटणं किंवा त्याच्या माथी जबरदस्ती मारणं असा प्रकार नाही, हे आपण समजायला हवं. तर सेल्स म्हणजे काय? तर आपला कस्टमर आहे, तो आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, आपल्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतोय, ते आपण समजून घेणं महत्वाचं आहे. सो सेल्स इज ऍक्टिव्ह लिस्निंग. आणि आपण जेव्हा लक्ष देऊन ऐकतोय की तो सेल आपल्याला काय सांगतोय की अरे बाबा मला हे बरोबर जमत नाहीये, किंवा माझा जागेची कमतरता भासते, किंवा माझ्या आयुष्यात माझा बिझनेस वाढत नाहीये, किंवा मला हवं तसं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मिळत नाहीये, हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याला मदत करू शकतो. की आपली सर्व्हिस किंवा आपण जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देतोय ती कशा प्रकारे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, हे आपण त्याला अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो. आणि हे केलं की त्याला सपोर्ट करणं, त्याला हँड होल्डिंग करणं, त्याच्यासोबत दोन पावलं चालणं ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा ऍज अ प्रोडक्ट सेलर, राईट. द लिस्ट इज सरतेशेवटी सेल्स प्रक्रियेकडे घेऊन जाणं.
सो सेल्स हा फक्त पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे. तो इट इज अ वे ऑफ सॉल्विंग अदर पीपल्स प्रॉब्लेम. इट इज अ सर्व्हिस. आता थोडा वेळ विचार करा तुम्ही आणि समजून घ्या. 2 मिनिटं शांतपणे बसून विचार करा आणि नेहमी हा प्रश्न विचारत चला की मी जे काही करतोय, मी जे काही माझं प्रोडक्ट आहे, जी काही माझी सर्व्हिस आहे, ती लोकांसाठी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. कदाचित त्यांना मुलांसाठी खेळणी हवी असतील तर ते खेळण्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. कदाचित त्यांना भूक लागली असेल तर आपण फूड सर्व्हिसद्वारे त्यांचा फूडचा भुकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. कदाचित त्यांच्या बिझनेसमध्ये कन्सल्टिंग थ्रू त्यांना बिझनेस देण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यांना जॉब भेटत नाही, आपण त्यांना जॉब कशा प्रकारे मिळेल त्याच्यासाठी मेंटोरिंग किंवा गायडन्स करतोय. व्हॉट प्रॉब्लेम इज युअर प्रोडक्ट ऑर युअर सर्व्हिस सॉल्विंग? हा प्रश्न दिवसात एकदा तरी आपल्याला विचारा आणि त्याचं उत्तर लिहून काढायचा प्रयत्न करा. अँड ईच टाइम ट्राय टू अंडरस्टँड की मी नक्की हेच माझ्या कस्टमरशी बोलताना किंवा माझ्या प्रोडक्ट विषयी सांगताना या गोष्टीचा अभ्यास करून त्याला तसं सांगतोय का. त्याच्यानंतर आता बरेचसे जे फिअर्स आहेत ना, मी काही 2-3 आपण बोलूया थोडस. पहिला गोष्ट आहे रिजेक्शन. बऱ्याच वेळेला लोकांना भीती वाटते, अरे मी त्याच्याकडे गेलो, तो मला नाही बोलला तर. पण प्लीज अंडरस्टँड, ते तुम्ही जो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेऊन जातायत ना, त्याला नाही बोलत आहेत. कदाचित त्यांना त्यावेळेला गरज नसेल, कदाचित त्यांच्याकडे ऑलरेडी ती प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल, किंवा कदाचित ते सध्या विचार करत नसतील. बट प्लीज अंडरस्टँड, द रिजेक्शन इज नॉट फॉर यू. द रिजेक्शन इज टुवर्ड्स द प्रोडक्ट ऑर द सर्व्हिस विच यू आर सेलिंग. तर ते पर्सनली घेण्याची गरज नाही. त्यांनी का रिजेक्ट केलं, कशासाठी रिजेक्ट केलं, ते समजून घेऊन त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करा. आणि ते बोलले सध्या आम्हाला गरज नाहीये. अच्छा ठीक आहे, मग 3 महिन्यानंतर तुम्हाला गरज लागेल तेव्हा मी येऊ शकतो का, किंवा सध्या का गरज नाहीये ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आहे, अरे मी तर इंट्रोवर्ट आहे. बऱ्याच उद्योजकांना हे वाटतं ना, मला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बनवायला सांगा तुम्ही ना, मी ते बनवेल. ते आय एम व्हेरी साऊंड टेक्निकली, मला सेल्स नको सांगा. राईट. आणि काय बोलणार मी त्याला, कसं सांगणार, कशासाठी सांगणार, त्याला कसं समजवणार मी. अजूनपर्यंत कधी कोणाला मला मन वळवता आलेलं नाहीये, मग मी काय करणार. मग तुम्हाला हे जर वाटत असेल ना की काय बोलायचं मला सुचत नाहीये, तर त्याच्यासाठी आपण जी अगोदरची एक्सरसाइज घेतली की माझा प्रोडक्ट किंवा माझी सर्व्हिस माझा कस्टमर का घेईल, त्याचा विचार करा. तो का ना, मीच का, माझी सर्व्हिस का, त्याचा विचार करा. कस्टमरशी काय बोलायचं, कशा प्रकारे बोलायचं, ते तुम्हाला आपोआप समजेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो काय बोलतोय ते लक्ष द्या. राईट. सो काय बोलतोय हे सुचत नसेल तर मी जे काही करतोय ते मी का करतोय, कशासाठी करतोय, कुणासाठी करतोय, या प्रश्नांची उत्तरं शोधा. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट जी मनात नेहमी आपण घाबरतो, अरे मला सेल्स येतच नाही, मला जमतच नाही. मी एकदम म्हणजे ना लोकांना असं मोठ्या गोष्टी सांगणं किंवा त्यांना चमकावून सांगणे, एखादी गोष्ट जरा वाढवून चढवून किंवा तुम्हाला असा फायदा होईल तसा फायदा होईल, एवढ्या मोठ्या बड्या मला मारता येत नाही. मी याला ओळखतो त्याला ओळखतो, अशा गोष्टी जे सेल्सवाले करतात किंवा आमच्या कंपनीचे प्रोडक्ट्स या 50 कंपनीमध्ये, असं मला सांगता येत नाही. एखाद्या टिपिकल सेल्सवाल्यासारखा मला चालता बोलता येत नाही, हे कदाचित असेल. पण प्लीज लक्षात घ्या, तुम्ही किती मोठ्या बडाया मारतात किंवा किती मोठे कनेक्शन आहेत किंवा किती मोठ्या ठिकाणी तुमची ओळख आहे, कस्टमर या गोष्टींमुळे कमी. राईट. या गोष्टींचा थोडाफार प्रभाव पडत असेल पण या गोष्टींमुळे कमी. आणि तुम्ही त्यांचा कुठला प्रॉब्लेम किंवा कुठली चॅलेंज सॉल्व्ह करतायत त्याच्यासाठी तुमचा प्रोडक्ट घेताय किंवा तुमची सर्व्हिस घेताय, तर टू बी ऑनेस्ट अँड बी नॉर्मल, बी युअर सेल्फ ॲज पॉसिबल. तुम्हाला काही असं ढोंग बिंग आणण्याचं काहीच गरज नाही. तुम्ही जसं नॉर्मली बोलता, जसं नॉर्मली एखाद्याला समजावून सांगता, ते तशा प्रकारे त्या कस्टमरला सांगा. अँड प्लीज अंडरस्टँड, तुमची प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिस बद्दल सांगण्यासाठी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोणी नाहीये. कारण तुम्हाला त्याचे बारकावे, तुम्हाला त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी, प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस माहिती आहेत आणि ते तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समोरच्या समोर मांडू शकता. आणि पुन्हा एकदा मी सांगेन, मी एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही समोरच्या व्यक्तीची मदत करताय.
राईट. सेल्स झाला नाही झाला तरी चालेल, त्याला समजवून उमजवून तुमचा प्रोडक्ट कशा प्रकारे त्याची मदत करू शकतो, कशा प्रकारे त्याचा वेळ वाचू शकतो, कशा प्रकारे त्याला त्याचा बिझनेस क्लोज करायला मदत करू शकतो, कशा प्रकारे त्याच्या कस्टमरशी रिलेशनशिप बिल्ड करायला मदत करू शकतो, या गोष्टींवरती फोकस करा. फोकस ऑन हेल्पिंग. राईट. क्लोज आपोआप होईल. त्याच्यानंतरचा जो काही प्रॉब्लेम आहे, राईट, हे कम्फर्टेबल होण्यासाठी ना, सेल प्रोसेसमध्ये कम्फर्टेबल होण्यासाठी एक वाक्य स्वतःशी बोला, मला सेल्स करायला अनकम्फर्टेबल, म्हणजे मला सेल्स नको आहे, किंवा आय हेट सेलिंग बिकॉज, और सेल्स मेक मी अनकम्फर्टेबल बिकॉज. हा वाक्य लिहून काढा, पूर्ण करा तो वाक्य. राईट. आय एम रिपीटिंग वन मोर टाइम. आय फील अनकम्फर्टेबल सेलिंग बिकॉज, और आय हेट सेलिंग बिकॉज. Please write and complete that sentence. Try to write your answer. Be logical. आणि तुम्ही काही ना हे नको लिहू, ते नको, की मी जर लोकांची मदत केली, किंवा मी माझ्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसद्वारे लोकांसाठी किंवा माझ्या कस्टमरसाठी ह्या 4 गोष्टी करू शकतो. मी जर ह्या गोष्टींवरती, म्हणजे जे काही बेनिफिट्स किंवा जे काही गोष्टी तुम्ही मदत करू शकतात, तर ह्या गोष्टींवर फोकस केलं, तर मी माझ्या कस्टमरची अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. तुम्ही सेल्स नाही करायचंय, नका करू ना, तुम्ही हेल्प तर करू शकता, तुम्ही त्यांना सपोर्ट तर करू शकता, तुम्ही त्यांना गाईड तर करू शकता. फोकस ऑन दॅट. राईट. सो आय एम वन्स अगेन रिपीटिंग. आय फील अनकम्फर्टेबल सेलिंग बिकॉज, अँड देन rewrite that, ki if I focus on helping my customer, I can. आता हे झाल्यानंतर पुढची पायरी काय आहे? तर पुढची पायरी असणार आहे, आपण छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची. मला मोठ्या कस्टमर कडे जाऊन तोंडघशी नाही करायचं आहे, किंवा मग मला एकदम सलग रिजेक्शन आलं तर काय होईल. राईट. सो तुमचा जो काही प्रोडक्ट आहे, तुमची जी काही सर्व्हिस आहे, ते तुमचे मित्र किंवा तुमच्या परिवारातले जे लोक आहेत, किंवा तुमच्या ओळखीचे जे आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही जाऊन हमखास 2 गोष्टी बोलू शकता, त्यांच्याकडे तुमची प्रोडक्ट किंवा सर्व्हिस पिच करण्याचा प्रयत्न करा. त्यांना विकून पाहण्याचा प्रयत्न करा. आणि ते तुमचे मित्र आहेत, परिवारातले आहेत, तर ते बऱ्याच वेळेला तुम्हाला समजून घेतील. ट्राय प्रॅक्टिसिंग विथ देम, और ट्राय पिचिंग अँड टू देम. ते तुम्हाला सांगतात, ते समजून घ्या. त्याच जोडीला तुमचा जो काही व्हॅल्यू प्रपोजिशन, की मीच का, माझा प्रोडक्टच का, माझी सर्व्हिसच का, ते त्यांना समजवून देण्याचा प्रयत्न करा. बघा ते किती चांगल्या प्रकारे समजतात. त्यांच्या मतलब त्यांच्या पचनी पडतं का ते, आणि त्यानुसार तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करा. राईट. सो स्टार्ट विथ लो स्टेक्स प्रॅक्टिस. तुमच्या मित्रपरिवारातले किंवा तुमचे घरातले जी काही लोक आहेत, जी तुम्हाला थोड्याफार प्रमाणे मदत करू शकतात, गाईड करू शकतात, त्यांना पिच करण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कस्टमर्सना फॉलो करा, त्यांच्याबद्दल रिसर्च करा. आपण ऑलरेडी सेल्स प्रोसेस मध्ये बोलताना कस्टमर रिसर्च कशी करायची त्याच्यावर सखोल चर्चा केलेली आहे. तर तुमच्या कस्टमरच्या आवडीनिवडी जाणून घ्या, तुमच्या कस्टमरचे स्पेंडिंग हॅबिट समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे काय पेन पॉइंट्स आहेत, ते समजण्याचा प्रयत्न करा, आणि त्यानुसार त्याला तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस पिच करण्याची प्रॅक्टिस करा. राईट. सो फर्स्ट, स्टार्ट स्मॉल विथ लो स्टेक्स. Second thing that you can do to build your selling skills is research or learn about your customer's world, his problems and his challenges. हे झाल्यानंतर, हा झाला तुमचा प्री प्रिपरेशन ना, म्हणजे सेल्स कॉल्सला जायच्या अगोदर ही झाली तुमची नेट प्रॅक्टिस. आता नेट प्रॅक्टिस केल्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला, म्हणजे आपण जर क्रिकेटची अॅनॉलॉजी घेतली, तर नॉर्मली आपण लोक छोटं अंडर 13 मध्ये खेळतात, अंडर 19 मध्ये खेळतात, मग रणजी मध्ये खेळतात, मग रणजी नंतर नॅशनल टीम मध्ये येतात. राईट. किंवा नॅशनल लेवलचे जे कॉम्पिटिशन होतात तिकडे खेळतात, आणि मग इंटरनॅशनलला येतात. तर तसाच थोडासा काहीसा प्रकार आहे. आपली प्री प्रॅक्टिस किंवा नेट प्रॅक्टिस झालेली आहे. आता आपण थोड्या मोठ्या स्टेजवर येऊया. तर काय करायचं आहे तुम्हाला?
पॉसिबल वाटतील की मी या 10 कस्टमर्सना जाऊन भेटू शकतो, त्या 10 कस्टमरची लिस्ट बनवा आणि सेल्स करायला सुरुवात करा. आता सेल्स कॉल करायला सुरुवात करा. सेल्स कॉल करून काय करायचंय, त्यांना जाऊन भेटा. सर, मला येऊन तुम्हाला भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. आता तुम्ही सलग एका दिवसात 10च्या 10 केले पाहिजे तसं काही नाही. तुम्ही दिवसाला एक कस्टमरने चालू करा. एका कस्टमरला कॉल करा, त्याच्याशी बोला, त्याच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्या काय अडीअडचणी आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण ऑलरेडी रिसर्चमध्ये या गोष्टी केलेल्या आहेत. आता आपण प्रत्यक्षात करतो. आता आपण प्रत्यक्षात कस्टमरशी संवाद साधतोय आणि जे आपण रिसर्च केलेला आहे आणि जे तो अनुभवतोय ते सेम आहे की नाही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ते ऐकल्यानंतर तुमचा प्रोडक्ट काय, तुमची सर्व्हिस काय, तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता, कशा प्रकारे करू शकता, ते त्यांना सांगा. सो स्टार्ट कॉन्व्हर्सेशन विथ युअर कस्टमर्स. दिवसाला एक, मिनिमम 2 केले तर उत्तम, राईट. त्याच्यानंतर तुमचं जे काही प्रोडक्ट आहे, तुमची जी काही सर्व्हिस आहे, तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करू शकता ते त्यांना सांगा. लास्ट स्टेप नंबर 3 मध्ये त्यांना विचारा, सर किंवा मॅडम, तुम्हाला आमची सर्व्हिस किंवा आमचं प्रोडक्ट ट्राय करायला आवडेल? सध्या आम्ही तुम्हाला देऊ शकतो या रेट्समध्ये, किंवा हे आमचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हे ऑफर करू शकतो. दिस इज द वे इन विच यू कॅन गेट कम्फर्टेबल सेलिंग विथ. आता इथे जो काही फीडबॅक येतो, जो काही कॉन्व्हर्सेशन येतो, ते समजून ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा, राईट. त्याच्या जोडीला ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा करतायत, जो काही फीडबॅक तुम्हाला येतोय, त्याच्यानुसार तुमच्या पिच मध्ये, तुमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्ही जे ज्या प्रकारे एक्सप्लेनेशन देतायत त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. आता अर्थातच या सगळ्या गोष्टी करताना कदाचित अरे मला फोन कॉल नाही जमत, नाही जमत फोन कॉल, ठीक आहे. व्हॉट्सअपवर मेसेज करा कस्टमरला, लिंक्डइन वर करा, तुम्ही ईमेल करू शकता. सो देर आर मल्टिपल वेज टू अप्रोच युअर कस्टमर. पण ऍटलिस्ट ट्राय राईट. आपण काय करतो, आपण या सगळ्या गोष्टी, अरे काय होईल, तू काय विचार, म्हणून या गोष्टी करतच नाही. तर दिवसाला एक मेल, एक मेसेज, एक फोन कॉल, एक झूम कॉल किंवा एक ईमेल, यापैकी काहीतरी आपण एक करू शकतो ना. सो फोकस ऑन दॅट वन. याच्यातला एक जरी क्लिक झाला ना, तर ते तुम्हाला खूप कॉन्फिडन्स देईल. एक छोटासा ट्रॅकर मेंटेन करा. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्यासाठी एक छोटासा ट्रॅकर मेंटेन करा. त्याच्यामध्ये नेम, प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही कोणाशी बोललात, त्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्याचा काय प्रॉब्लेम किंवा त्याची काय अडचण आहे, तुम्ही त्याला कशा प्रकारे रिस्पॉन्स, त्याचा रिस्पॉन्स काय होता, आणि पुढची स्टेप काय आहे, तो इंटरेस्टेड आहे, नाही इंटरेस्टेड आहे, क्लोज झालं, काय झालं, ते व्हॉट एव्हर इट इज, राईट. सो मेंटेन अ सिम्पल ट्रॅकर. सो यू गेट टू लर्न की तुम्ही कुठे, कशा प्रकारे, काय चुका केल्या आहेत किंवा काय बरोबर केलेलं आहे, आणि तुमचा प्रोग्रेस होतोय की नाही ते तुम्हाला समजायला मदत होईल, राईट. सो प्रॅक्टिस, रेकॉर्ड युअर सेल्फ, one conversation, use multiple channels, at least one message pitching your product or service, asking for a meeting. Keep a tracker of each and every meeting that happens, record the conversation for future references, right. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला थोडंफार कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल आणि तुमचा सेल्स स्लोली अँड स्टेडीली बिल्ड होईल, राईट. सो अंडरस्टँड, जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाहीत. आपण नेहमी सहज बोलून जातो की जर पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उतरणं गरजेचं आहे. जर बिझनेस करायचं असेल तर सेल्स सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तो फोन उचलून तुमच्या कस्टमरला कॉल करत नाही तोपर्यंत तुमचा सेल्स कॉल पुढे जाणार नाही. तुम्ही सेल्समध्ये किती चांगले आहेत ते तुम्हाला समजणार नाही, राईट. आय जस्ट एंड विथ अ ब्युटिफुल कोट बाय झिग झॅगलर, वन ऑफ द बेस्ट सेल्स ट्रेनर्स इन द वर्ल्ड. त्यांनी सांगितलेलं आहे की यू डोंट हॅव टू बी ग्रेट टू स्टार्ट, but you have to start to be great, right. So
हे झालं आजचं आपलं जे काही सेल्स रिलेटेड हे होतं. सेल्स प्रोसेस ऍज अ ऑन्ट्रप्रुनर तुम्हाला कशा प्रकारे स्टार्ट करायचं आहे किंवा करू शकता त्याच्यावरती ओपन फॉर क्वेश्चन्स अँड डिस्कशन. जर तुम्हाला काही ऍड करायचं असेल, सजेस्ट करायचं असेल किंवा काय विचारायचं असेल, प्लीज फील फ्री. नमस्कार. नमस्कार आनंद सर, फार बोला. छान presentation थँक्यू आहे. थँक्यू. सेल्समध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट असतो अपिअरन्स. दोन येस. गोष्टी, एक अपिअरन्स आणि दुसरं टाइमलीनेस. तर मी असं बघतो की बहुतेक लोक जे असतात ते 8 वाजता सांगितलं की 8:30 पर्यंत उगवले तर खूप चांगलं. आणि देन वेन दे कम विथ टी शर्ट अँड ऑल. हा. तर तुम्ही जे कपडे घालता, जे दिसता, दॅट शोज हाऊ मच यू रिस्पेक्ट युअर क्लायंट. ट्रू आणि ट्रू. एक वेळ सांगितलं की त्यावेळी येणं हे देखील अतिशय महत्वाचं. तर या दोन गोष्टी सेल्समध्ये इन्क्लूड करायला पाहिजेत. वी शुड टेक ईच अँड एव्हरी क्लायंट व्हेरी व्हेरी सिरियसली. ट्रू ट्रू आनंद सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी एक सेल्स मधली अडचण अशी येते की माझ्याकडे येणारा प्रत्येक क्लायंट हा कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या ज्योतिषाकडे जात असतो, हम्म. ऍस्ट्रॉलॉजरकडे जात असतो. ही कम्स टू मी फॉर आस्किंग हिज क्वेश्चन्स अँड आय नो दॅट ही इज नॉट गोइंग टू कम टू मी हम्म. because he will only want to get the questions answered but not come to me later on. And why does he come to me for getting that questions answered is because his astrologer doesn't allow the questions themselves. त्याच्यामुळे माझे असे अनेक लोक आहेत की जे माझ्याकडून शंका विचारून गेलेले आहेत, किंवा मीटिंग मध्ये देखील जरा बाजूला घेऊन मला जरा माझा हात बघा हा. असं वगैरे सांगणारी लोक आहेत. पण बरोबर. तरीही मी त्यांना एंटरटेन करतो. का एंटरटेन करतो? तर दॅट सर्व्स द लार्जर पर्पज ऑफ ऍस्ट्रॉलॉजी. परफेक्ट. आणि मी जे काही चांगलं करतोय माझ्या दृष्टीने त्याचा कधी ना कधी कुठून ना कुठून मला रिस्पॉन्स मिळणार आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकारे मिळणार आहे, आणि तसं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे इच अँड एव्हरी पॉइंट ऑफ टाइम आय एम अ सेलर, आणि दॅट आय शुड बी कॉन्शियस ऑफ. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. थँक्यू थँक्यू. व्हेरी व्हॅलिड पॉइंट्स आणि व्हेरी ट्रू पॉइंट्स, राईट. अपिअरन्स आणि वेळेचं महत्व असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण एक गृहीत धरतो, पण ते धरू नये. अगदीच तुम्ही ट्रॅफिक मध्ये किंवा कधी कुठे फसला असाल तर प्लीज इमिडिएटली फर्स्ट थिंग इज मेसेज और कॉल द कस्टमर. आज आपल्याकडे मोबाईल आहे, आपण त्याच्याद्वारे लगेच कस्टमरला कॉल करून कळवू शकतो, तर ते आवर्जून करा. प्रयत्न करा तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं तरी अगोदर पोहोचा त्यांच्या ऑफिसमध्ये, जेणेकरून तुम्हाला थोडंसं रिलॅक्स होऊन संवाद साधायला बरं जाईल. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सेल्स झाला नाही झाला तरी सर्व्हिस जी आहे तुम्ही कस्टमरला जे देण्याचा प्रयत्न करतायत, ती देण्याचा प्रयत्न चालू ठेवा. की अरे मला बिझनेस येतच नाही, होतच नाही. नाही, फोकस ऑन ऑफरिंग व्हॉट एव्हर गायडन्स और असिस्टन्स यू कॅन इन व्हॉट एव्हर वे. त्याचं व्हॅल्यू ऍडिशन किंवा त्याचं हे तुम्हाला नक्की मिळेल कधी ना कधी, राईट. आणि होतं ते बऱ्याच वेळेला. आपण अगदीच यु नो यू कॅनॉट गिव्ह एव्हरीथिंग, कारण तो घेऊन घेऊन त्या 5-10 मिनिटांमध्ये किती घेऊन जाणार आहे. पण तुमचे एक किंवा दोन शब्द त्याचा आत्मविश्वास वाढवू शकतात. मे बी टुमॉरो ही विल कम बॅक अँड से अरे सर तुम्ही ते सांगितलेलं म्हणून खूप छान झालं. नाव लेट्स डू समथिंग टुगेदर. सो थँक्यू आनंद सर, व्हेरी व्हॅलिड पॉइंट्स दॅट आर देअर. अजून काही असेल तर प्लीज विचारा, किंवा शेअर करायचं असेल यू कॅन ऑल्सो शेअर. You have any doubts or concern, please feel free to ask. Otherwise, we will call it quits for today. Yes, Amol, बोल बोल. जेव्हा आपण सेल्सला जातो किंवा आपण काही पर्टिक्युलर प्रोडक्ट असतं और पर्टिक्युलर सर्व्हिस असते, तर कधी कधी आपल्याला माहिती असतं की समोरच्या कस्टमरनी आपल्याला कुठल्या पर्टिक्युलर सर्व्हिससाठी बोलवलेलं आहे. म्हणजे जर आपल्याकडे काही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस असतील तर तसं पण असतं, किंवा प्रोडक्ट्स पण आपल्याकडे काही वेगळे असतील तर
आयदर आपण सगळ्या प्रोडक्टसाठी जातो और एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी जातो. सो त्याच्याविषयीची पण आपल्याला म्हणजे डीप नॉलेज वगैरे असणं गरजेचं आहे, कारण सगळ्या प्रकारचे प्रश्न कस्टमरकडनं एक्सपेक्टेड असतात. बरोबर आहे, बरोबर आहे. इनफॅक्ट यु नो द ओनर और द फाउंडर ना, किंवा ज्याचा व्यवसाय आहे ना, तो सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सगळ्यात बेस्ट पर्सन असतो. कारण त्याला सगळी बारीक सारीक माहिती, बारकावे माहिती असतं. आणि हे माहिती असून फक्त मला समोरच्याला कन्व्हिन्स करायचं आहे, त्याला काहीतरी विकायचं आहे, या भीतीमुळे आपण जात नाही. टू जस्ट चेंज दॅट पॅटर्न, इन्स्टेड ऑफ सेइंग की मी त्याला काहीतरी विकायला जातोय, मी त्याला काहीतरी समजत नाही, त्याला काहीतरी अडतंय, ते त्याचा प्रॉब्लेम किंवा तो चॅलेंज सॉल्व्ह करायला जातोय, या मानसिकतेने जा. राईट? डोंट गो इफ यू आर अनकम्फर्टेबल सेलिंग, डोंट गो फॉर सेलिंग. राईट? गो फॉर हेल्पिंग द कस्टमर, सॉल्विंग इज जेन्युअन प्रॉब्लेम. आणि जसं अमोल पण बोलला, तुम्हाला प्रोडक्टची नॉलेज आणि माहिती असणं गरजेची आहे. आणि ऍज अ ओनर, फाउंडर और अ बिझनेस पर्सन हु ओन्स अँड रन्स दॅट बिझनेस, बिलीव्ह मी, तुमच्या पूर्ण टीम मध्ये, कारण तुम्हाला तो प्रोसेस इनसाइड आउट माहिती आहे. कुठे काय अडू शकतो किंवा कस्टमरला कुठे प्रॉब्लेम होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. सो ऑल यू नीड टू डू इज शेअर युअर नॉलेज, एक्सपर्टीज अँड गाईड द कस्टमर. राईट? या अमोल, थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट पॉइंट. महत्वाचा आहे तो सुद्धा. मला वाटतं आनंद सर आणि अमोलने अजून दोन महत्वाचे पॉइंट दिले की जे मी ऍड करायला राहून गेले. सो दोज आर ऑल्सो व्हेरी व्हॅलिड अँड क्रिटिकल पॉइंट, एस्पेशली फॉर अ फर्स्ट टाइम सेल्स पर्सन. या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि दिवसातनं एक तरी, इफ युअर अ न्यू बिझनेस पर्सन, राईट, तुम्ही नवीन चालू केलाय, 20 वर्ष नोकरी करून कधी सेल्स कॉल नाही केला, दिवसातनं एक कॉल एका कस्टमरला तरी करा, बोला, समजा, तुम्हाला येईल. आणि जर शक्य असेल तर जाऊन भेटून कोल्ड कॉल करा. तो अनुभव तुम्हाला एवढं शिकून जाईल ना, आणि तुमच्या बिझनेससाठी पुढे तुम्हाला एवढा मदत करेल ना, की त्याच्यासारखा दुसरा एक्सपिरियन्स नाही. राईट? सो आय थिंक अजून काही आहे का विकास सर, तुम्हाला काही बोलायचं आहे किंवा शेअर करायचं आहे? नाही सर. ओके, ओके, थँक्यू. फाईन. So thank you. Thanks for joining. And if you are watching it online, please do like, share and subscribe, जेणेकरून मंडे म्युझिकचा नवा एपिसोड येईल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह मंडे म्युझिक्स मध्ये. थँक्यू. थँक्यू सर.